नमस्कार, मी नंदकुमार पाटील. आज मी बेल्लूर येथील चन्नकेश्वर मंदिर पाहायला आले. तर इतकी सुंदर नक्षी मी प्रथमच पाहतो आणि हे तुम्ही बघता आहात हे आहे, हे अक्षरशः पोकळ आहेत संपूर्ण. हे सगळे जर बघितलात तुम्ही तर ह्या सगळ्या डिझाईन्स तुम्हाला अक्षरशः म्हणजे कसं त्यावेळेच्या कारागिराने एवढी मेहनत घेतल्या आणि त्यावेळेची हत्यार काय होती हे खरोखरच अप्रतिम म्हणजे आहे. प्रत्येक प्रभावळी, प्रत्येक दागदागिना इतक्या सुंदर रीतीनं कोरला आहे. आणि सगळ्या ह्या मदनिका आहेत, ज्या वादिक आहेत, आणि खूप छान पद्धतीनं नक्षी आहे. ही नक्षी करळपट्टी परत हे तुम्ही डमरूचे बघताय संपूर्ण इतकी बारीक सारीक डिझाईन ह्याच्यावर दाखवलेलं आहे. प्रत्येक पार्ट आणि पार्ट, आता हा पार्ट बघा तुम्ही किती हे वेगळा आहे. ह्याचे दागिने देखील इथून आत पोकळत आहे. ते संपूर्ण किती छान रीतीने मांडणी केलेली आहे. तशीच प्रत्येक मूर्ती बोलकी केलेलं आहे आणि हजारो मूर्त्या ह्यामध्ये आहेत. हजारो मूर्त्या आहेत. म्हणजे ही आम्ही आत्ता फक्त 10% पाहत आहे, पण हे ह्याच्या विरुद्ध बाजू ह्याच्या असे 4-5 कोण आहेत वेगवेगळ्या पद्धतीने. आणि तुम्ही नक्षी पाहू शकता. ह्या नक्षापट्ट्या, हे कीर्तिमुख, हा वेगवेगळ्या हत्तींचे हे पूर्ण देवळात संपूर्ण हत्ती एकमेकासारखे आहेत. एक दुसरा हत्तीसारखा नाही आहे. असे असंख्य हजारो हत्ती आहेत तिथं पाहायला मिळतात. आणि खरोखरच हे देऊळ सुस्थितीत ठेवलेलं आहे. त्यामुळं खरोखर आनंद वाटतो. कर्नाटक सरकारचा मी मनापासून आभार की हे तुम्ही छान पद्धतीने ठेवले आहेत. संपूर्ण कर्नाटक खरोखर सरकारचे आभार. धन्यवाद.